आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आदित्य, आज जयंत कसला नॉर्मल वाटत होता रे? मला तर खूप टेन्शन येत आहे। म्हणजे त्यांनी आपल्याला त्याच्या घरी आणलंय, त्याचं घर वगैरे सगळं ठीक आहे, पण ज्या प्रकारे तो सगळ्यांसमोर वागत होता ना, असं वाटत होतं की म्हणजे जगातला सगळ्यात चांगला मुलगा आहे तो। हो ना, म्हणजे काल जे काय त्याने घडवून आणलं त्याची पुसट रेष सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर नव्हती रे। अवघड आहे रे अशा माणसाबरोबर राहणं। आणि आपली जानू गेले 6 महिने झाले या अशा माणसासोबत दिवस रात्र राहते। काय होत असेल यार तिचं? आणि तशी जानवी मुळात खूप हसत खेळत आहे रे। हो ना, इतक्या दिवसात साधा संशय सुद्धा नाही आला तिच्याकडे बघून की ती अशा माणसासोबत राहते। अरे जानूला मी लहानपणापासून ओळखते। ती लहानपणापासूनच यार अत्यंत डॅशिंग, अशी बिनधास्त आणि खूप एक्स्ट्रोवर्ट मुलगी होती। म्हणजे आम्ही सगळी भावंड मिळून जेव्हा तिची शाळा घ्यायचो ना, तेव्हा ती सगळ्यांना पुरून उरायची। कधीच स्वतःवर अन्याय नाही होऊ दिला। आणि आज तिला कशाला सामोरं जावं लागतंय बघ ना। नाही, मला ना खरं सांगू तर कळतच नाहीये की एक माणूस एका क्षणात इतका टोकाचा वाईट वागतो आणि दुसऱ्या क्षणात प्रचंड चांगला वागतो। एक्झॅक्टली। नाही म्हणजे आपण ठरवायचं काय त्याच्याबद्दल की हा माणूस नेमका चांगला आहे का वाईट आहे? म्हणजे बघ ना, हा तोच जयंत आहे ज्यांनी काल मुलींना किडनॅप केलं, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून इतके अडथळे आणले, आणि आज तोच जयंत लक्ष्मी काकूंचं घर वाचावं म्हणून निधड्या छातीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला। या माणसाबद्दल आपण काय ठरवायचं रे नेमकं? मला फक्त जान्हवीची काळजी वाटते रे, काहीतरी आपण करायला पाहिजे तिच्याबरोबर। नाही, जानूच्या आयुष्यातला हा बॅड फेज लवकरात लवकर संपला पाहिजे। आणि मला खरंच वाटतं ही जबाबदारी आपली आहे। ओके, लक्ष्मी काकू, हे चॅलेंज नेमकं कशाचं आहे? आणि त्यांनी तुम्हाला दिलं कधी होतं? वय म्हणजे त्या कुठं भेटल्या तुम्हाला? एक्झॅक्टली। सांगते, सगळं सांगते। झालं असं की अहिल्या ज्या दिवशी आली ना, त्या दिवशी एक आमंत्रण पत्रिका आली होती। काय ग? हे बघ ना, पत्र आहे, तुझं माझं दोघींचं नाव आहे याच्यावर। कोणी पाठवलंय पण? काही लिहिलं नाहीये ग। त्यात लिहिलं होतं की अगं हे बघ ना, आपल्या बॅचचे रियुनियन, ते पण फक्त मुलींचं। 40 वर्षांनी आपली बॅच भेटणार आहे, फक्त मुली। हो ना ग। ह्या रियुनियनला काय मज्जा येईल ना। मग आम्हाला वाटलं की जायला पाहिजे। आम्ही तिकडे पोहोचलो तर कोणीच दिसत नव्हतं, आणि अचानक मग ही आली पद्मा। लाल माती कुस्तीची, मिसळ झणझणीत वारपायची, बट रस्सा तांबडा पांढरा, कोल्हापूरच्या पद्मावतीचा निस्ता आम्हाला तिला ओळखायलाच इतका वेळ लागला, पण मग आठवलं की ती जुनी मैत्रीण आमची, म्हणजे आम्ही तिला मैत्रीण समजत होतो, पण तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। बरोबर 40 वर्षांपूर्वी याच दिवशी तुम्ही मला डान्सचं चॅलेंज दिलं होतं, त्यामुळे आता मी एक तुम्हाला चॅलेंज देते। आपण पुन्हा एकदा डान्सची स्पर्धा करायची। यावेळी डान्स मंगळागौरीचा असेल, आणि जर का तुम्ही हरलात तर तुम्हाला माझे पाय धरून माफी मागायला लागेल, ही सगळ्यांच्या समोर। अरे देवा, म्हणजे आता मंगळागौरीच्या खेळामध्ये तुम्ही त्यांना हरवायचं आहे? तसंच काहीच। पण हे सगळं तुम्ही करणार तरी कसं? त्याचा जरा विचार चाललाय। लक्ष्मी, जरा चल ग माझ्या बरोबर। 2 मिनिटं आलो, सांग। ते मंगळागौरीचे खेळ म्हणजे काय असणार आहे? बायका बायकांची डान्स कॉम्पिटिशन, बाकी काय? शी, माझ्यासारख्या मोठ्या घराण्यातल्या मुली या असलं अजिबात काही करणार नाही। किती घाणेरडं वाटतंय काहीतरी। दामिनी, तुला घाण वाटणाऱ्या या कॉम्पिटिशन मुळेच यांना यांचं घर परत मिळणार आहे, कळलं ना?
नाही बोलताना आपण काय बोलतोय याचा जरा भान ठेवत जातो. जानू जरा आत येते, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हो बाबा मी आलेच. आईल्या मला बाई कसं तरीच वाटतंय बघ. का? नाही म्हणजे उगीच आमच्यामुळे तू तुझं अख्खं कुटुंब भरडलं जातंय यात. मी काय म्हणते, तुम्ही निघा. अगं मी आणि श्रीनिवास बघून घेऊ काय करायचं. लक्ष्मी अगं काय बोलतीयस तू? कॉलेजच्या फायनल एक्झामला काय झालं होतं विसरलीस? आपल्या वर्गातला किरण त्याने त्याच्या कॉपीचा पेपर माझ्या बेंच खाली टाकला आणि मी पकडले गेले होते. हो ना ग. तेव्हा तू माझ्या बाजूने उभी राहिली होतीस. माझं रजिस्ट्रेशन तुझ्यामुळे वाचलं. इनफॅक्ट तू प्रिन्सिपलच्या विरोधातही उभी राहिली होतीस, आठवतंय ना? अगं माझी मैत्रीण आहेस तू आणि तू सच्ची होतीस, मग तुझ्या बाजूने नाही उभं राहणार. मग अशीच तर वेळ असते जेव्हा मित्र एकमेकांसाठी उभे राहतात. मग आज त्या पद्माच्या विरोधात मी तुझ्या बरोबर उभी नाही का राहणार? आणि मित्र असतातच त्याच्यासाठी. हे बघ, तू स्वतःला अजिबात एकटं समजू नकोस. आपण पुण्यातली बेस्ट टीम बोलवू या कॉम्पिटिशनसाठी, कळलं? एक मिनिट थांब. जानू तू म्हणाली होतेस या कार्यक्रमात कोणीही नाचणार नाही. हे बघ जानू, तुला तुझा शब्द पाळावा लागेल. हो जयंत, मी म्हणाले होते असं, पण जयंत तेव्हा परिस्थिती वेगळी होती ना. तुलाही माहिती आता मध्ये खूप काही गोष्टी घडल्यात आणि सगळं काही माझ्या हातात नाही आहे ना जयंत. मुळात ह्या सगळ्याला मी कशी काय जबाबदार असेल? ते मला माहित नाही जानू. मी सांगितलं होतं की कोणीही नाचता कामा नये. पण नाचले तर? नाचू तर तेच, मग कळेल. अहिल्या तुझ्या बोलण्याने धीर आला बघ. आता मला खात्री आहे आपल्याला कुणीच हरवू शकत नाही. एक्झॅक्टली. तर दाखवून देऊ त्या पद्माला आपण पण काही कमी नाही आहोत. आता आपण टीम डेक्लरेशन राऊंडसाठी रेडी आहोत. बरं, एक मिनिट हा. हे बघ, टीम डेक्लरेशन राऊंडचा पत्ता पाठवलाय. मग आपल्याला आपण निघूया. आपली टीम आपल्याला तिथेच भेटेल. चल चल. जयंत तू काय करणार आहेस नक्की? हे बघ प्लीज असं कोड्यात बोलू नकोस. आणि अरे मंगळा गौरीची स्पर्धा आहे, मग मला त्यांच्यात नाचावं तर लागणारच ना. माझ्या घरी आज बरीच माणसं आली आहेत. मला त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायला हवी. एक्सक्यूज मी. जयंत